कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्यात हट्टी कोण होतं शाळेत? स्मिता अजूनही तशीच आहे, खूप हट्टी आहे। तुमच्यात तो हो, तिला म्हणलं ना मी तर कोण बसलंय का बेंचवर, तुला काही प्रॉब्लेम आहे, मागं आहे ना जागा, म्हणजे लगेच चल मागं चल स्वभाव अपोजिट झालेला आहे। म्हणजे अशी ती नव्हतीच लहानपणी, आता इतकी समजूतदार झाली असं वाटत नाही की ती आधीची आहे म्हणून। मग असं काय झालं की लगेच एवढा बदल झाला? लग्नानंतर मिस्टर खूप शांत भेटले, त्यामुळे हळूहळू माझ्यात पण शांत झाला। म्हणजे मग त्यावेळेला या सगळ्या भांडण करायला तुम्हाला कारणीभूत? ते भांडण करायला मला प्रोत्साहन करायचे की तो आता भांडण। लक्षात राहिलेलं भांडण कुठलं? तसं सुजाताच आणि माझं भांडण झालेलं। तुम्ही हा ते बेंच ऍक्च्युली आम्ही पकडत होतो, लवकरून बेंच कोण अगोदर पुढे बसतंय हे भांडणं व्हायची, त्यामुळं तिची माझी भांडणं झाली। मी अगोदर आले बॅग ठेवून गेले की ती म्हणायची नाही माझा बेंच आहे, त्याच्यावरून तिची माझी खूप भांडणं झाली। बेंच म्हणजे आमचं जागा ठरवून दिली नव्हती ऍक्च्युली शाळेमध्ये, मग त्याच्यामुळे ना जो पहिल्यांदा येईल ना तो पहिल्यांदा पहिला बेंच पकडायचा, कारण मागे काय दिसायचं नाही पुढे जे शिकवायचे मॅडम वगैरे। मग ती आली होती, तिने बॅग ठेवली होती, मग मी काय केलं, मला माहिती होतं तिची बॅग आहे म्हणून, पण मी मुद्दाम तिची बॅग उचलून मागे ठेवली होती आणि मी बसले होते। भांडला? हो, मग आल्यानंतर मी चिडले, माझ्या बॅगला हात लावला ना तिनं। भांडण झालं ठीक आहे, पण बसलं कोण पुढे? मीच बसले। बॅगेबरोबर तुम्हाला मागे टाकलं? किती छोट्या छोट्या गोष्टी। पण शाळेत तुमच्या काही डबा वगैरे आणायची पद्धत होती? 5वी ते 10वी एकत्र टिफिन खायचो आम्ही, बेंचवरती बसून। कोणाच्या डब्यात काय असायचं सांगा, तुम्ही सांगा चला। भेंडीची भाजी, हिच्या टिफिन मध्ये बटाटा असायचा, तो फार आवडायचा सगळ्यांना। नाही भाजी आवडली, आम्ही तिचा डबा खायचो आम्ही। अस्मिता पण मला उपाशी ठेवायचे नाही, आम्ही द्यायचो त्यावेळेस तशी नव्हते हो, आता नाही चुकून बटाट्याचा परिणाम दिसतोय। पण तुमची शाळा जी होती ती कन्या शाळा होती की मुलींची होती आमची? यशवंतराव चव्हाणांच्या आईचं नाव आहे विठामाता, त्या शाळेत होतं? त्या शाळेत आम्ही होतो। पण मग मला सांगा, तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न अरेंज मॅरेज झालं। हो, कुठे? हो, कराडमध्ये। कराडमध्ये। तुमचं लव्ह प्लस अरेंज? काय बटाटा? नाही, ऍक्च्युली माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि त्यांचा आत्ते दीर आहे हा, म्हणजे मग तेव्हा बघितलं, म्हणजे मी बघितलं होतं त्यांना, पण त्यांनी मला बघितलं नव्हतं। मग नंतर मागणी आली, मग नंतर झालं मग तेव्हा लव्ह मॅरेज। कसं ते? आम्ही ॲक्च्युली माझ्या आत्याचाच मुलगा आहे, पण माझ्या प्रोजेक्टसाठी पप्पांनी गाठ घालून दिली होती। MBAचा प्रोजेक्ट होता, त्यानिमित्त भेटलो, नंतर MBAचा प्रोजेक्ट वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग हे झालं, लग्न प्रोजेक्ट झाला। तुमचा प्रोजेक्ट कारणी लागला? अरेंज मॅरेज कराडमध्येच झालं। कराड अरेंज मॅरेज पुण्यामध्ये झालं लग्न। पुण्यात? हो, माझं लव्ह विथ अरेंज। कसं ते? बँकेत होतो आम्ही एकत्र, मग तिथेच भेटलो, मग एकमेकांना आवडायला लागलो, मग लग्न केलं घरच्या संमतीने। पहिल्यांदा त्यांच्या घरचे ॲग्री झाले, माझ्या घरचे ॲग्री नव्हते, नंतर माझ्या घरचे झाले, त्यांचे झाले नाहीत, मग ते कसं तरी 2 वर्ष थांबलो, त्याच्यानंतर पण मग झालं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।